त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होतोय। या पार्श्वभूमीवर कागल इथं सावित्रीबाई फुले संकुल या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। सध्या आपण आहोत कागलमध्ये आणि कागलमध्ये याच ठिकाणी पाहतोय की सावित्रीबाई फुले संकुल कागल या ठिकाणी ही मतमोजणीची प्रक्रिया आहे ती पार पडली जाणार आहे आणि यासाठी चोख असा बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः सकाळी 6 वाजल्यापासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। या ठिकाणी पाहिलं तर बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्याकडे ओळखपत्र आहेत अशांनाच खरं तर या ठिकाणी सोडलं जाणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस निरीक्षक आहेत। कशा पद्धतीनं कागलमध्ये बंदोबस्त आहे काय सांगाल? 5 अधिकारी, 1 DYSP आणि 60 होमगार्ड असा बंदोबस्त लावलेला आहे। मतमोजणीच्या ठिकाणी बंदोबस्त आहे तर शहरात वेगवेगळे पॉईंट आहेत कागल शहरामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे। मतमोजणी झाल्यानंतर वेगवेगळ्या चौकामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये कुठलीही आडकाठी येणार नाही याची आम्हाला खात्री आहे। मतमोजणीला प्रारंभ होणार आणि त्यासाठी अगदी उत्कृष्ट व्यवस्था जी आहे ती कागल नगरपालिका असेल आणि पोलीस प्रशासनाने केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।